आगामी 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आमदार रत्नाकरराव गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर पूर्णा येथील संपर्क कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पार पडली। तालुकाध्यक्ष सुभाष देसाई, नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटीभाऊ कदम आणि नगरसेवक ॲडव्होकेट राजेश भालेराव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढदिवसाचे नियोजन निश्चित करण्यात आले। आमदार गुट्टे यांच्या सूचनेनुसार यंदा वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यानुसार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पूर्णा येथील श्री राम मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर, रुग्णांना फळं वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित बँकेचे चेअरमन रामप्रसाद बर्डीकर यांच्या हस्ते होणार असून बँकेचे उपाध्यक्ष भैया पाटील गोरेगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच आमदार रत्नाकर गुट्टेही कार्यक्रमाला भेट देणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। आज पूर्णा येथे मान्य रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या कार्यालयामध्ये संपर्क कार्यालयामध्ये आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेब यांचा 12 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक तालुका अध्यक्ष श्री सुभाषराव देसाई, नगराध्यक्ष बंटीभाऊ कदम यांनी बोलावली। त्या बैठकीचं नियोजन असं ठरलेलं आहे, 12 तारखेला जास्तीत जास्त आमदार साहेबांच्या सूचना आहेत की इतरत्र खर्च न करता रक्तदान शिबिरे, रुग्णांना फळं वाटप करणे, विद्यार्थ्यांना कपडे वाटप करणे अशा आमदार साहेबांच्या सूचना असल्यामुळं रक्तदान शिबिराचा मोठा कार्यक्रम पूर्णा तालुक्यामध्ये श्री राम मंदिर येथे करण्याचं नियोजन ठरलेलं आहे। त्यामुळे सर्व तालुक्यातील सर्वांनी पूर्णा येथे 12 तारखेला 10 वाजता जमावे। या कार्यक्रमाचे उद्घाटक नवनिर्वाचित बँकेचे चेअरमन श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे उपाध्यक्ष भैया पाटील गोरेगावकर हे उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर सोयीनुसार आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेब ते सुद्धा या कार्यक्रमाला भेट देणार आहेत। तरी सर्वांनी तालुक्यातील आमदार साहेब मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी नोंद घ्यावी।